नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत ज्या विद्यार्थ्यांनी MSc CET मध्ये PCM किंवा PCB ग्रुप मध्ये एक्झाम दिलेला आहे आणि असे सर्व विद्यार्थी आपल्या रिझल्टची आतुरतेने वाट बघत आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न की आमचा रिझल्ट कधी येणार। मला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत की रिझल्ट कधी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा MSc CET ने ऑब्जेक्शन ट्रॅकर आन्सर की आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे। तर फर्स्ट अटेम्प्ट PCB ग्रुपची आन्सर की आपल्याला 13 मे पासून 15 तारखेपर्यंत पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे आपल्याला मे महिन्यामध्ये 20 तारखेपासून तर 22 मे पर्यंत म्हणजेच आजच्या शेवट तारीख आहे PCB ग्रुपचे ऑब्जेक्शन ट्रॅकर पाहायला मिळत आहे। हर वर्षी काय होतो, आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर आलं आणि ती तारीख संपली की 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट 100% पाहायला मिळतो। तर यावर्षी मॅक्झिमम चान्सेस आहे की आपल्याला 28-29 तारखेच्या आसपास रिझल्ट बघायला मिळू शकतो किंवा मग जून फर्स्ट वीक मध्ये आपल्याला नक्कीच रिझल्ट बघायला मिळणार MSc CET फर्स्ट अटेम्प्टच्या PCM आणि PCB ग्रुपचं। आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड अटेम्प्ट सुद्धा दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आपलं रिझल्ट सेकंड अटेम्प्टचं जून 20 तारखेच्या आसपास बघायला मिळू शकतो आणि त्याची जी आन्सर की आहे थोडं लवकर आपल्याला पाहायला मिळणार जवळपास 10 तारखेच्या आसपास। आणि हे रिझल्ट आल्यानंतर कुठे ना कुठे विद्यार्थ्याच्या मागे एक कन्फ्युजन सर्वात महत्वाचा येतो, सर ऍडमिशन प्रोसेसचं कसं, सर डॉक्युमेंट्स कोणते लागतील, ऍडमिशनची प्रोसेस कशी राहणार। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आमची पूर्ण टीम तत्पर झालेली आहे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुमच्या आवडीनुसार कॉलेज मिळवून देण्यासाठी। त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन करता कुठले डॉक्युमेंट्स लागणार, तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, कॉलेजच्या चॉईस फिलिंग फॉर्म कसं भरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आवडीनुसार एखादा कॉलेज मिळणार आणि त्यानंतर तुम्हाला चॉईसेबल कॉलेजला जाता येणार। तर यासाठी आम्ही पूर्णपणे तुम्हाला मदत करणार आहोत। अशा कुठल्याही विद्यार्थ्याला अशी कुठलीही माहिती हवी असल्यास आमचे ब्रांच ऑफिसेस आहेत, नागपूरला सुद्धा आहे, भंडारामध्ये सुद्धा आहे, गोंदियाला सुद्धा आहे, आपल्या जवळपास लाखनी साकोलीमध्ये सुद्धा आहे। तर तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या किंवा माझ्या नंबरशी संपर्क साधा। माझा नंबर आहे 7770016660।